सर्वांना नमस्ते. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अण्णासाहेब गांधी अप्पा, उपाध्यक्ष माननीय श्री संपतराव पाटील वकील, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक शिवाजी उकेली साहेब, तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री राजेंद्र चिमण भाऊ, सहसचिव मान्य श्री विश्वनाथ डांगे बापू, उपस्थित सर्व मान्य संचालक तसेच संस्थेचे व्यवस्थापक आदरणीय सुनीलजी शिंगारे सर, संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुतगिरणीचे सर्व संचालक, आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या संस्थेवर व डांगे परिवारावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, अतिथी, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी फिरोज मुलानी प्राथमिक आश्रमच्या रेल्वे धरणचा सहाय्यक शिक्षक म्हणून आपल्या सर्वांना वंदन करतो, नमस्कार करतो आणि आपले सहर्ष स्वागत करतो. आज 19 जानेवारी आमच्या संस्थेच्या परिवाराच्या माऊली कैलासवासी सुभद्राबाई डांगे यांचा स्मृती दिन व या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा. कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा ही संकल्पना मुळात आपांचीच. कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं ही माणसं एकत्र यावी, यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, यांच्यात जे दिव्य आहे, भव्य आहे, जे उत्कट आहे, अद्भुत आहे, ते सर्व बाहेर निघावं, ते इतरांना मिळावं आणि या पिढीचं आणि याच्या सर्वांचे पाठीचे गणित ताट व्हावे म्हणून आपण हा स्नेह मेळावा आयोजित केला. 30 ते 35 वर्षापूर्वी समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर व्हावा म्हणून लावलेले हे छोटस रोट्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय. आज वेगवेगळ्या भागात, जिल्ह्यात एवढेच नव्हे तर राज्याच्या बाहेरही जाऊन या संस्थेच्या शाखा विस्तारल्या आहेत. आणि आज यासाठी लागणारे कष्ट, मेहनत, चिकाटी आणि जिद्द हे सर्व गुण आमच्या आप्पांचे अंगी आहेत. त्याचा पिंडच मुळात कष्टाचा. 350-400 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. एखादा मावळा स्वराज्यात सामील करताना ते म्हणायचे, मी सांगतो म्हणून नको येऊ, मी सांगतो म्हणून नको येऊ, तुला जर वाटत असेल तर तू ये, तुला वाटत असेल तुझी पुढची पिढी सुखानं आणि समाधान राहावी तर ये, हे राज्य तुझं आहे असं जर तुला वाटत असेल तर ये. तशी ही संस्था माझी आहे असं आपलं पण आम्हाला आमच्या संस्थेने दिलंय. मग ही माझीच आहे ना, तर मग मलाच मारावं लागल, मलाच झटावं लागल, मलाच कष्ट करावं लागल, मलाच एक सभ्य आणि जागतिक आव्हान पेलणारा विद्यार्थी घडवावा लागल. हे स्वप्न आमच्या रगारगात भरलं आणि त्याची फलपूर्ती म्हणून आज जवळजवळ सर्व शाळा आदरणीय भाऊ आणि विश्वनाथ बापू यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने चालतंय. संपूर्ण जगामध्ये राजाभिषेक सोहळा हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा होतो, तसा संस्थेतील कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा हा फक्त संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमध्ये होतो. प्रत्येक कर्मचारी त्याचा कर्तव्य जेव्हा पणाला लावतो, अशा प्रत्येक कर्मचाऱ्याची दाद या संस्थेत घेतली जाते. कित्येक कर्मचाऱ्यांच्या पाठीवरती त्यांच्या कौतुकांची थाप मारून लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करणारी संस्था म्हणजे फक्त आणि फक्त संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था. गुणवत्ता आणि हुशारी असणाऱ्या विद्यार्थ्याला कोणीही शिकवेल, गुणवत्ता आणि हुशारी असणाऱ्या विद्यार्थ्याला कोणीही शिकवेल, परंतु ज्या मुलाकडे गुणवत्ताच नाही अशा मुलांमध्ये गुणवत्ता निर्माण करणारी एकमेव संस्था संत ज्ञानेश्वर. म्हणूनच आमच्या संस्थेच्या अध्यक्षांची या समाजाला साथ आहे, आम्हाला गुणवत्ता नको, गुणवत्ता आम्हीही निर्माण करू. आणि याची परिपूर्ती आज जर काय बघायची असेल तर या संस्थेतून कित्येक विद्यार्थी जे येतात ना, ते विद्यार्थी म्हणून आले, परंतु जाताना अधिकारी बनूनच गेले.